शेतकरी मित्रांनो, ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मक्कापासून आपण उत्पादन कसं वाढवू शकतो, आपण 50 क्विंटल प्लस उत्पादन कसं मिळवू शकतो। कारण शेतकरी जे आहेत साधारण 25, 30 ते 35 क्विंटल पर्यंतच उत्पादन मिळवत आहे, परंतु 50 क्विंटल पेक्षाही जास्त आपण उत्पादन मिळवू शकतो। त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ती काळजी घेणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। ती जर काळजी घेतली आणि त्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्ही 50 क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन मिळवू शकता। यासाठी तुम्हाला विशेष काही खर्चही वाढवण्याची गरज नाहीये। तर चला बघूया। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा मित्रांनो। तर सगळ्यात महत्त्वाचं तर मक्का या पिकामध्ये आपण जी लागवड करणार आहोत, लागवडीमध्ये अंतर आणि किती आपण बियाणं लावतोय, साधारण 30 ते 32 हजार प्लांट लागणं फार महत्त्वाचे आहेत। 30 ते 32 हजार जर झाडं लागतील आपल्याला प्रति एकरमध्ये तर आपण 100% जे आहे 50 क्विंटल एकरी उत्पादन हे घेऊ शकतो मित्रांनो। कारण 50 क्विंटल जर एकरी उत्पादन घेतलं तर मक्का हे पीक आपल्याला परवडू शकतं, कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पादन हे देतं। तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपण बियाण्याची जात सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। शेवटी त्या जातीविषयी आपण नक्की सांगू की कोणतं जात घेतलं म्हणजे तुमचं उत्पादन तुम्हाला गॅरंटेड चांगलं निघेल। तर त्या अगोदर खताचे डोसेस देणं खूप महत्त्वाचे आहे आणि ते कसे द्यायचे, किती द्यायचे ते बघूया। तर महत्त्वाचं तुम्ही शेणखताचा वापर करणं फार आवश्यक आहे मित्रांनो, कारण हे मक्का हे पीक खादाड पीक आहे। याला जेवढं खायला द्याल तेवढं हे आपल्याला उत्पादन रिटर्न देतं। याच्या मुळा जमिनीमध्ये खोलवर जात नाही, जेवढं आपण पिकाला देऊ तेवढं ते घेतं आणि त्यानुसार उत्पादन देतं। त्यामुळे शेणखत हे आवश्यक आहे। त्यानंतर आपण जो खताचा डोस देणार आहोत, पहिला डोस आपल्याला लागवडी सोबत द्यायचा आहे। लागवडी सोबत आपल्याला युरिया 1 बॅग वापरायची आहे, त्याबरोबर मिश्र खताची जी बॅग आहे त्यामध्ये तुम्ही 10-26 वापरू शकता, 12-32 वापरू शकता, 18-18-10 वापरू शकता, किंवा इतर जे आहे की तिन्ही NPK आहेत त्याची 50 किलोची 1 बॅग आपल्याला वापरायची। त्यासोबत आपल्याला झिंक सल्फेट आपल्याला वापरायचं आहे 5 किलो मित्रांनो, आणि कॅल्शियम जे आहे सॉइल ॲप्लिकेशन वालं ते कॅल्शियम आपल्याला 25 किलोची बॅग ती वापरायची आहे मित्रांनो। या पद्धतीने आपल्याला पहिला डोस लागवडीच्या वेळेस वापरायचा आहे। दुसरा जो डोस आहे तो साधारण 20 ते 25 दिवसांनी आपल्याला दुसरा डोस द्यायचा आहे। तो द्यायचा आहे आपल्याला युरिया 1 बॅग आणि ह्युमिक ॲसिड 98% वालं मित्रांनो, सॉइल ॲप्लिकेशन वालं आपल्याला युरिया सोबत 1 किलो वापरणं आवश्यक आहे। हा दुसरा डोस। तर तिसरा डोस ज्यावेळेस मक्काला कंस लागतील तर त्यावेळेस देणं आवश्यक आहे। त्यामध्ये युरिया 1 बॅग आणि पोटॅश 30 किलो वापरणं जरुरी आहे। हे दोन्ही जर वापरलं तर तुमचं कणीस जे आहे ते शेवटपर्यंत टोकापर्यंत भरेल आणि टोकापर्यंत भरून दाना सुद्धा वजनदार भरेल, भुट्टा बारीक होईल मित्रांनो आणि दाण्याचं वजन जे आहे ते वाढेल मित्रांनो। म्हणजे 50 क्विंटल पेक्षाही जास्त एकरेजमध्ये तुम्ही उत्पादन हे घेऊ शकता। त्याचबरोबर सुरुवातीला तणनाशकाचा वापर करणं आवश्यक आहे, जेणेकरून तण हे कमीत कमी तण राहील। त्यासोबत खताचे डोसेस मी तुम्हाला दिलेले आहेत। त्याचबरोबर अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये अळीसाठी 2 फवारण्या घेणं आवश्यक आहे मित्रांनो। या पद्धतीने जर मक्कामध्ये तुम्ही केलं मित्रांनो तर 100% सांगतो 50 क्विंटल प्रति एकर तुम्ही उत्पादन घेऊ शकता। यासाठी जर तुम्हाला वाण निवडायचा असेल तर वाण तुम्ही नोवेल सीडचा 90-10 हा वाण जर तुम्ही निवडला तर तुम्हाला खूप चांगलं भरघोस असं उत्पादन मिळेल मित्रांनो। खूप शेतकऱ्यांचे अनुभव आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांसाठी दिले, यूट्यूबवर दिलेले आहे, फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर याची इन्फॉर्मेशन आपण दिलेली आहे मित्रांनो। ती त्या ठिकाणी जाऊन बघू शकता। आणि 90-10 नोवेल सीडचा हा वाण तुम्ही खरेदी करू शकता। सगळीकडे तुम्हाला हा वाण उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो। खूप चांगला वाण आहे मित्रांनो 90-10 नंबर लक्षात ठेवा। 90-10 नोवेल सीडचा वाण हा लागवड करा, उत्पादन तुम्ही सुद्धा खूप चांगलं मिळवा मित्रांनो। अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्याला लाईक करा, याला कमेंट करा मित्रांनो, आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।